नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण हेटीकुंडी या गावामध्ये आहे. जवळपास 3 गावांचा संगम असणारे हे गाव आहे. जसं 3 नद्यांचा संगम असतो तसं 3 गावांचा संगम असणारे हे गाव आहे, हेटीकुंडी आणि जामणी. आता या शेतामध्ये भोवताली खूप सारे कडुलिंबाची झाडं असल्यामुळे आज सगळ्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने आज आम्ही एक प्रकाश सापळा यामध्ये तयार केलेला आहे. जवळपास 3 बाय 4 फुटाचा खड्डा केल्यानंतर जसं देवीच्या गोंधळाला आपण जशा काड्या लावतो तसं मधामध्ये काड्या लावल्यानंतर आपण इथे एक पिवळ्या कलरचा लाईट लावलाय. पाण्यामध्ये थोडा कमी कॉन्सन्ट्रेशनचं कीटकनाशक आपण टाकलंय, कारण हे गावाशेजारी असल्यामुळे जवळपास मांजरी कुत्र्याही इथे येऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यात जास्त तेलाचा वापर केला यामध्ये आणि कमी कॉन्सन्ट्रेशन कीटकनाशकाचा वापर केलाय. आणि पिवळ्या कलरचा लाईट आपण 1 ते 1.5 फुटावर यामध्ये लावलाय. जर आपण इथे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर जवळपास 2 भुंगेरे आपल्याला इथे अडकलेले दिसत आहेत. आता आमच्या तेलखेडे काकांच्या अंदाजानुसार आज रात्री 100 तरी भुंगेरे अडकण्याचा प्रपंच काकांनी सांगितलाय. उद्या सकाळी आपण बघूयात की किती भुंगेरे यामध्ये अडकलेले आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे जर हा एक सापळा 2.5 एकरासाठी काम करतो, म्हणजे जवळपास 1 हेक्टरसाठी जर तुम्ही एक सापळा लावला तरी आजूबाजूच्या कडुलिंबावर असणारी किंवा याच्यासाठी जे होस्ट प्लांट आहे तिच्यावर असणारे भुंगेरे या ट्रॅपमध्ये अडकण्याची एक दाट शक्यता आहे, या प्रकाश सापळामध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्ही या शेतामध्ये, तुमच्या शेतामध्ये यावर्षी जरूर याचं प्रयोजन करा, कारण की हुमणी अळीचा जो अटॅक आहे तो यावर्षी संभाव्य स्थितीत तरी जास्त असू शकतो, कारण पाण्याची दशा कमी आहे यावर्षी. तर सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की जसं हेटीकुंडी या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष किंवा शेतकऱ्यांच्या मदतीने आपण हा सापळा बनवला आहे. जवळपास 1 घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर हा लाईट लावण्यामध्ये आम्हाला एक स्फूर्ती आली, एक काय म्हणता येईल, एक यश आलंय. त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे की अशा प्रकारचा सापळा जरूर तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावा. आता फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये इथे 2 भुंगेरे अडकलेत. कदाचित 10 वाजेपर्यंत याच्यामध्ये 100 भुंगेरे अडकण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही सगळ्यांनी आज खूप मोठं सहकार्य यामध्ये केलं, त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.